गिफ्ट सिटीमध्ये गुजरातमध्ये मित्रांनो ते एक्सचेंज ऑपरेट होतं म्हणून त्याला गिफ्ट निफ्टी म्हणतात. येते लक्षामध्ये. तर ते आपलं मार्केट सुरू होण्याच्या अगोदर गिफ्ट निफ्टी तुम्ही सर्च करायचं. गिफ्ट निफ्टी जर प्लस मध्ये असेल तर आपलं मार्केट वर ओपन होतं आणि गिफ्ट निफ्टी जर मायनस मध्ये असेल तर 100% आपलं मार्केट मित्रांनो डाऊन साईडला खालच्या साईडला ओपन होतं. तर गिफ्ट निफ्टी ही काही 6:30 पहाटे चालू होते तर दुपारी 3:30 पर्यंत 3:40 पर्यंत चालू असते. आपल्या मार्केटच्या नंतर 10 मिनिटांनी बंद होते आणि परत 4:35 चालू होते लगेच आणि परत नेक्स्ट मध्ये 4:35 चालू होते आणि नेक्स्ट 4:35 चालू झाल्यानंतर परत नेक्स्ट दुसऱ्या दिवशी पहाटे 2:45 पर्यंत 2:45 पर्यंत चालू असते बघा. म्हणजे पहाटे 2:45 पर्यंत चालू असते परत लगेच 2:45 बंद झाले की परत 6:30 सकाळी चालू होते. म्हणजे 24 तास म्हणायला हरकत नाही. थोडं 1-1.5 तासाचा ब्रेक असतो मध्ये. हे ते लक्षात 2-2.5 तासाचा. तर ही गिफ्ट निफ्टी अगोदर चालू असते आपलं मार्केट ओपन होण्याच्या अगोदर. गिफ्ट निफ्टीचं एक सर्च करायचं गुगलमध्ये जाऊन गिफ्ट निफ्टीचा रेट. गिफ्ट निफ्टी मायनस असेल तर आपलं मार्केट खाली निगेटिव्ह ओपन होणार 100% आणि गिफ्ट निफ्टी जर वर असेल तर मित्रांनो आपलं मार्केट हे 100% वरती ओपन होणार. आता इथं बघा इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी दिलेली आहे मित्रांनो. इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी व्यवस्थित लिहून घ्या. 7 दिवसाचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि 21 दिवसाचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर आपल्याला चार्ट्स वरती जाऊन लावायचे. 7 दिवसाचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि 21 दिवसांचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला चार्ट वरती जाऊन काय करायचंय तुम्हाला लावायचंय. दिवसाचं SMA आणि 21 दिवसांचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. येते लक्षामध्ये. आता 7 दिवसाच्या ह्याचा कलर जांभळा आहे बघा राईलचा आणि 21 दिवसाच्या ह्याचा थोडासा ब्ल्यू कलर आहे. आता 7 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजने बघा 7 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजने 21 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वर क्रॉस केलं. खालून वर क्रॉस केलं की आपण लॉंग पोझिशन मध्ये बसायचं. कुठल्या पोझिशन मध्ये बसायचं? खालून वर क्रॉस केलं 7 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजने 21 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला तर लॉंग पोझिशन आणि वरतून खाली क्रॉस केलं की शॉर्ट सेल पोझिशन. खालून वरती 7 दिवसाने क्रॉस केलं 21ला 7 ने 21ला खालून वर क्रॉस केलं की लॉंग पोझिशन आणि वरतून खाली क्रॉस केलं की शॉर्ट सेल पोझिशन आणि 1:2 चा टार्गेट स्टॉप लॉसचा रेशो. 1 चा टार्गेट आणि 2 चा स्टॉप लॉस 1:2 चा रेशो. हे तर लक्षामध्ये. आणि ज्या कॅन्डलला आपली एंट्री झालेली आहे त्याच्या बॉटमचा स्टॉप लॉस आणि त्याच्या डबलचं टार्गेट. तसं इथं ज्या टार्गेटला कॅन्डलला एंट्री झालेली आहे त्याच्या टॉपचा स्टॉप लॉस आणि त्याच्या बॉटमला डबलचं टार्गेट. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला इंट्राडे मध्ये आणि 15 मिनिटाची कॅन्डल लिहून घ्या. किती मिनिटाच्या कॅन्डलवर काम करायचं तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीवरती? 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती. स्ट्रॅटेजी समजली एकदा हे कमेंट करा. 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती. आणि तुम्हाला हे गोष्टी अजून डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये एकदम व्यवस्थित चार्ट सगळे पॅटर्न्स रेजिस्टन्स सपोर्ट ज्या लोकांचे ऍडमिशन राहिलेले अजून त्यांनी लगेच 70-57-10-10-10 या नंबरला कॉल करा. लगेच ऍडमिशन बुक करा. अजून 10 मिनिटात आपली सेमिनार चालेल. तोपर्यंत आपली ही 19,999 प्लस जीएसटीची विंडो चालू राहील. 10 मिनिटात मित्रांनो आपलं सेमिनार संपलं की ती लिंक इनॅक्टिव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर 47,220,000 जास्त लागतील कोर्स करायला. त्याच्यामुळे मित्रांनो सेमिनारच्या ह्या फूडचा बेनिफिट घ्या. कोणाचं अजून ऍडमिशन राहिलं असेल तर 70-57-10-10-10 या नंबरवरती कॉल करा. लगेच 2,000 रुपये भरून आता बुकिंग करा. प्रत्येकाला जे लोक आता 10 मिनिटांमध्ये करतील त्यांना आपण 19,999 प्लस जीएसटीचा आपण बेनिफिट मित्रांनो देऊया. लक्षामध्ये. तर सगळ्यात महत्वाचं ही झालं इंट्राडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. आता आपल्याला स्विंग आणि पोझिशनल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपली? तर स्विंग साठी लिहून घ्या. स्विंग ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग साठी पण 1 तासाची कॅन्डल यूज करायची. स्विंग ट्रेडिंग साठी आपण 1 तासाची कॅन्डल यूज करायची आणि पोझिशनल ट्रेडिंग साठी आपण डेली कॅन्डल यूज करायची. स्विंग साठी आपण 1 तासाची कॅन्डल यूज करायची आणि पोझिशनल साठी आपण डेली कॅन्डल मित्रांनो यूज करायची. लक्षामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण लावायचं 8 दिवसाचं इंडिकेटर सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज. 8 दिवसाचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि 50चा RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हे 2 इंडिकेटर लावायचे. 8 दिवसाचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज आणि RSI 50चा RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. RSI तुम्ही गेले इंडिकेटर मध्ये की 50चा RSI लावायचा. आणि मित्रांनो ह्या सिंपल स्ट्रॅटेजीज आपण शिकतोय. आपल्या कोर्समध्ये जे आपण 4 सेटअप शिकवणार आहे मित्रांनो खूप जबरदस्त सेटअप असणार आहेत. हे तर लक्षामध्ये एकदम पॉवरफुल सेटअप असणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही 1 दिवसाच्या सेशनमध्ये आपल्याला समोरासमोर ज्यावेळेस येताल ना माझ्याकडनं वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला शिकताना तुम्ही म्हणताल सर 20,000 फीस भरली पण 20 लाखाचं नॉलेज आम्हाला मिळालं. तुम्ही गॅरंटेड तुम्ही स्वतःच्या तोंडाने मला सांगणार. 100% मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. तुम्ही म्हणाल सर 20,000 फी भरली पण 20 लाखाचं नॉलेज मिळालं असं सॅटिस्फॅक्शन अनुभव आम्हाला समाधान मिळालं. तुम्ही याची गॅरंटी देतो मित्रांनो. आपण 1 दिवसाच्या सेशन तुम्ही शनिवारी पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस भेटाल मला त्यावेळेस आपण समोरासमोर सगळ्या गोष्टी शिकणार आहे. मी स्वतः तुम्हाला त्याच्यामध्ये ते लेक्चर घेऊन तुम्हाला 1 दिवसाच्या त्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समोरासमोर ऑफलाईनला ते शिकवणार 1 दिवस. येते लक्षामध्ये. बाकी सगळा कोर्स आपला ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. तुम्ही मॉर्निंग बॅच करा किंवा इव्हिनिंग बॅच तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करा. लक्षामध्ये. ज्यांचे ऍडमिशन घ्यायचं राहिले पटकन 2,000 रुपये भरून बुकिंग करा. 70-57-10-10-10 या नंबरला कॉल करा. लिहून घेतली स्ट्रॅटेजी.
तर ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये महत्वाचं बघा काय राहिले, जर 8च्या वरती असेल कॅन्डल, जर 8च्या वरती क्लोज झाली, सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजच्या 8च्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली आणि 50च्या वर आरएसआय असेल तर लॉंग पोझिशन. आरएसआय 50च्या वरती आणि मुव्हिंग ऍव्हरेजच्या 8च्या वरती कॅन्डल क्लोज झाली की लॉंग पोझिशन. सेम त्याच्या उलट 8च्या खाली कॅन्डल क्लोज झाली आणि 50च्या खाली जर आरएसआय असेल तर शॉर्ट सेल पोझिशन. लक्षामध्ये दोन्ही म्हणजे, आणि स्विंग साठी 1 तासाची कॅन्डल, पोझिशन साठी डेली कॅन्डल सेम. 8च्या वरती मुव्हिंग ऍव्हरेज बघा इथं, 50च्या वरती आरएसआय लॉंग पोझिशन, 8च्या खाली मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली कॅन्डल आहे, 50च्या खाली आरएसआय आहे, शॉर्ट सेल पोझिशन. अशा पद्धतीने मित्रांनो आपण लॉंग शॉर्ट हे पोझिशन आणि स्विंग साठी सुद्धा आपण स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण युज करू शकतो. आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग आणि वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला आपण शिकणार आहे आणि आपण आता 5 मिनिटात आपला सेमिनार मित्रांनो आपण बंद करणार आहोत. 6 महिन्याचा मित्रांनो वेल्थ फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये इमर्जन्सी फंड आपल्या फॅमिली करता आपल्याला सेपरेट ठेवणं गरजेचं आहे. आपलं घर चालवण्यासाठी आणि आपल्याला बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फॅमिलीसाठी काढणं गरजेचं आहे. 20 टाइम्स ऑफ अॅन्युअल इन्कम मित्रांनो, टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक फॅमिलीसाठी खूप गरजेचा आहे. तर आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट आपल्याला टर्म इन्शुरन्स हा प्रत्येक फॅमिलीचा फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये असणं गरजेचं आहे. हेल्थ इन्शुरन्स मित्रांनो मेट्रो सिटीमध्ये 10 लाखाचा असणं गरजेचं आहे. तुम्ही जर नॉन मेट्रो सिटी असेल तर तुम्हाला 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. दर महिन्याला जेवढं आपण उत्पन्न कमवतो प्रत्येक फॅमिलीने 10% म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करायची आहे आणि 10% मंथली इन्कमच्या इक्विटीमध्ये शेअर्स मध्ये एसआयपी करायची. आपल्या मास्टर कोर्समध्ये आपण सगळं शिकणार आहे, कुठल्या एसआयपी घ्यायच्या, अशा पद्धतीने आपण हे स्वतःला तुम्हाला स्टडी शिकवणार आहे सगळा लक्षामध्ये. त्याच्यानंतर 50% रिअल इस्टेट, 12.5% डेट फंड, 12.5% गोल्ड आणि 25% इक्विटी. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला बनवायचा आहे. 50, 12.5, 12.5 आणि 25 हा वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला मित्रांनो कशा पद्धतीने आपल्याला फिरवायचं, आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण 1 दिवसाचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये, आता आपल्याकडे वेळ कमी असतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला डोक्यावर जातील, एकदम सगळ्या गोष्टी शिकवल्यावरती मित्रांनो. तर तो वेल्थ क्रिएशन फॉर्म्युला आपण समोरासमोर शिकणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये आपण बघा प्रत्येक 5 वर्षांमध्ये मंदी येते, अशा वेळेस आपल्याला गोल्डचा पैसा इक्विटीमध्ये शिफ्ट करावा लागतो, डेटचा पैसा इक्विटीमध्ये शिफ्ट करावा लागतो. कधी आपण इक्विटीमध्ये एक्झिट होऊन आपण गोल्डमध्ये डेटमध्ये बाहेर बसलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण पैसा ठरवून सुद्धा खूप पैसा कमवू शकतो. कष्ट करण्याची, मेहनत करण्याची गरज नाही. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या मास्टर कोर्समध्ये एबीसीडी पासून आपण क ख ग पासून एकदम झिरो पासून आपण शिकणार आहोत. ज्यांना ज्यांना अजून ऍडमिशन घ्यायचं बाकी आहे लगेच 70 57 10 10 10 नंबरला कॉल करा. पेमेंटची लिंक दिलेली आहे इथं चॅट बॉक्समध्ये. 2,000 रुपयाची लिंक, लगेच पेमेंट करा. बाकीचे पैसे तुम्ही वन टाइम द्या उद्या, किंवा तुम्ही ईएमआय मध्ये बजाज फायनान्सच्या इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही पैसे पे केले तरी चालतील. आपली टीम तुम्हाला ईएमआय बद्दल बाकीच्या गोष्टी मित्रांनो समजून सांगेल. लक्षामध्ये आता ज्या ज्या लोकांचं ऍडमिशन राहिलेलं आहे त्या लोकांनी त्यांचं ऍडमिशन कंप्लीट करून घ्या. मी एक इथे परत एकदा 10 मिनिटाचा काय करतो, एक व्हिडिओ प्ले करतो. 10 मिनिटं आता आपली शेवटची लिंक